भक्त याच्यामधला दुरावा कमी होतो आणि मुळात देहसुख जे आहे, जे आपल्याला जसा इथे आल्यानंतर आपल्याला एसी लागला, फॅन लागला, सख्या भक्तीमध्ये त्या पायऱ्या होत नाही. भगवंतापुढे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, इतर गोष्टी त्या भक्ताला गौण वाटायला लागतात. तो फक्त तेवढं दैवत्वच बघतो आणि तेवढं भगवंताकडेच बघतो. त्या ईश्वर प्राप्तीच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. त्यातल्या सख्य भक्ती ही त्यातल्या त्यात आत्मनिवेदनापर्यंत जाण्याची मुख्य पायरी आहे, कारण ही 8वी भक्ती आहे. त्याच्यानंतर येते आत्मनिवेदन, जिथे आपण ईश्वराला समर्पित करतो किंवा ईश्वर आणि भक्तामधला दुरावा निर्माण नाहीसा होतो. सख्य भक्ती त्याला अनुकूल करते, आत्मनिवेदन पर्यंत पोहोचण्यास मदत करते. जेव्हा भक्त हा ईश्वरासारखा होतो. समर्थ आणि रामराय यांच्यामध्ये जी भेट झाली ही त्यामुळेच झाली. रामरायांनी समर्थांना आलिंगन दिलेला आहे. तोच प्रसंग जर आपण आठवून बघितला तर आपल्याला सख्य भक्ती ही कळेल. ती आपण इथे लिहू शकता किंवा ती आपण त्याद्वारे आपण सख्य भक्ती समजून घेऊ शकता. अजून जर उदाहरण घ्यायचे तर आपण समर्थांची शिष्य वेण्णा स्वामींचं उदाहरण बघूया. वेण्णा स्वामी ही समर्थांमुळे झाली. खरं पाहिलं तर घरचे, सासरचे सगळ्यांनी वेण्णा स्वामींना एक बाजूला ठेवलं होतं, किंबहुना सोडलंच होतं, लोटलंच होतं त्यावेळेच्या बालविधव्याच्या अनुषंगाने जर बघितलं. पण समर्थांनी तिला नवीन रूप दिलं, तिला वेण्णा स्वामी केलं आणि ही वेण्णा स्वामी पहिली महिला कीर्तनकार ठरली जगामध्ये. आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्यांनी कीर्तन केल्यानंतर समर्थांच्या चरण्यावरती देह सोडलेला आहे. म्हणजे देहाच्या सख्यत्वासाठी जीवलगांसाठी गाठी त्यांनी सोडलेल्या आहेत. आई वडील सगळं बाजूला सोडून फक्त ईश्वराकडे गेले. दुसरं उदाहरण आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. फक्त तेच नाही तर त्यांचे भाऊ, त्यांचे वहिनी सगळे म्हणजे पिढ्यानं पिढ्या ह्या देशसेवेसाठी गेलेल्या आहेत. देश हा देव असे माझा याचप्रमाणे ते चाललेलं आहे. जेव्हा त्यांनी शपथ घेतली होती आपल्या कुलदैवतेसमोर, तेव्हा कोण होतं त्यांच्या आजूबाजूला? कोणी नव्हतं ऐकणारं.